माझे नाव सोन्या. आज आम्ही इथं खिचडी बनवतो. ते लावलं आम्ही इंधन. माचीस हे आहे माचीस. आता आम्ही इस्तो पेटवतो. असा कागद घ्यायचा पहिले, असा इस्तो याच्यात कागद लावायचा कुचकाचा. अशी माचीची काडी घ्यायची. असे पेटवायचं. मग असं कागद पेटवला का मग असं लावून द्यायचं. आता पेटते. पाणी येणार आहे भरून. आता इस्तो पेटला आपला. आता थोडंसं पाणी पाहिजे. मग आपण त्याच्यावर गंज ठेवू. आता थोड्याशा जाड्या काड्या लावू. चला. हे आहे इंधन आमचं वालं. हे इंधन. आता इस्तो लावतो मी चुलीत. पा एवढं मोठं इंधन लावा लागतं. तुमच्या घरी जर गॅस असेल तर गॅसवरही करू शकता. राहू दे, तुटत नाही म्हणते. चला. इस्तो पेटलेला आहे. आता त्याच्यात मी काड्या लावून राहिलो. आता आम्ही ठेवतो गंज. आता थोडंसं त्याला तपू द्या. तोपर्यंत त्याच्यावालं पाण्याने धुतला तो सध्या वाळू दे. इथं भरणं माचीस नेऊन ठेव रे घरी. तांदूळ इकडं ठेवले सध्या पुरते. हे आमचं जिरं. तिखट भात बनवायला पाहिजे जिरं. मग पाहिजे 3 चम्मच जिरं, 5 चम्मच मीठ. जर तुम्हाला जास्त लोकांचा स्वयंपाक बनवायचा असेल तर. मग हाय हळद 4 चम्मच. मग आहे तिखट मसाला मिक्स. हे माहीत नाही आम्हाला किती चम्मच. 1 कप तेल. हे आमचं गंज तपलेला आहे. त्याच्यात आता तेल सोडायचं. तेल टाकलं पुढं मग त्याला तपू द्यायचं थोडं. हे आहे आमचा कांदा गिंदा आलू लसण मिरच्या टमाटे आहे त्याच्यात. सब मिक्स आहे. इस्तो सरकू राहिलो मी. शानशी नाही आणलेली 1 चम्मच भातवाडी. त्याच्यात आपण पण मिक्स करून सोडून द्यायचं. त्याला फिरू द्यायचं. लाल नाही होत तोपर्यंत चांगलं. थोडंसं तेल उडालं होतं म्हणून आमचं थोडंसं बयकलं. इकडे बयकलं बावा का. टाकलं. ही आणली आम्ही चमची. आता सध्या पुरती त्याला असं हलवून घ्यायचं. मग थोडंसं जिरं सोडल्याबरोबर त्याला असं फिरून घ्यायचं.
जिरं मीठ, जिरं मीठ झाल्यानंतर मग हळद सोडायची. हळद सोडल्याबरोबर चम्मच फिरून द्यायचं. हे झालं पिवळं. हळद टाकल्यानंतर थोडा होऊ द्यायचं त्याला गरम. मग टाकायचं तिखट मसाला मिक्स. मीठ टाकायचं, खारट नाही होत. आम्हाला तेल कमी पडलं म्हणून आम्ही थोडंसं तेल आणायला गेलो. काड्या वाया चालल्या इकडं. अहो तर तेल एक तर पोट्याला लेगा तेल सांगितलं तेल नाही आणत. एक पोटी गेली आणले इकडं. काड्या वाया चालल्या तिला लवकर बोललो रे, आण रे लवकर दे. काय लेका एवढा वेळ असते का लेका तेल आणाले. आता तेल आणलं आम्ही, याच्यात तेल टाकलं. आता याला त्यावर ठेवतो. याला असं फिरून घेतो. फिरून घेतल्यानंतर मग त्याच्यात मी टाकायचे वांगे आणि आलू. टाकले याला फिरून घ्यायचं. असे फिरून घेतले म्हणजे अजून टाकायचे. याला पण असं फिरून घ्यायचं. पंटाकरी बाबू याच्यात बस थांबून द्या. आता याच्यात मी पाणी टाकायचं. असं अजून टाक पाणी. 2 वाटी पाणी टाकायचं. 2 वाटी पाणी टाकलं तर मग त्याला असं धुवून घ्यायचं. आता याच्यात मी आपण पाणी टाकलं. आता सध्या थोडीशी आलू आणि वांग्याची भाजी वाटू राहिली म्हणून आपण त्याच्यावर सुपरे झाकून ठेवतो. सध्यापुरती घेऊ द्या त्याचे गरम. आता याच्यात मी थोडंसं 1-2 टेंपे लावतो म्हणून मी इकडेच होतो बाजूनं. एवढं सारं इंधन लागते आम्हाला. खाणारे पोट्टे होय. हे खाणारे पोट्ट सगळ्यात खाणारं. हे बा खाणारे पोट्टे बा. खाणारं पोट्ट हे तर लयच आहे. याच्यात मी अशा काड्या लावून द्यायच्या. अशी जाडे टेम्पे म्हणजे मग कसं लवकर खतम लवकर शिजते. असा इतकं पिकलेला राहिला म्हणजे. पुढे आता हे तांदूळ आहे. आता याला एक वेळा धुवून घ्यायचं त्याच्यात पाणी टाकून. गेले धुता नसेल ते शिकून घ्यायचे इकडून धुणं. असं पाणी टाकलं याच्यात मग हे असे करून घ्यायचे. असे धुतले म्हणजे कसं मग त्याच्यातलं गढूळ पाणी पुरं निघून जाते. मळला निघून जाते माती घेते.
माती गिती काही कुई काड्या कुड्या निघून जाते. याच्यात एक मुंगी होती आता. स्टार्ट. हे धुवून झालं म्हणजे मग त्याच्यातनी टाकून द्यायचे. हो, चांगले हातानं असे हे करून घ्यायचे, मसळून घ्यायचे. हातानं मसळून झाले मग हे पाणी फेकून द्यायचं आणि मग त्याच्यात तांदूळ टाकून द्यायचे. आता मी पाणी फेकतो नाही, या गंजातच देतो टाकून. तांदूळ सांडू नाही द्यायचे, पण थोडे थोडे सांडतातच. आता त्याच्यावरची झाकणी काढायची. अशी हाताने झाकणी काढून घ्यायची. पाणी पाहिजे का त्याचे. आता थोडंसं पाणी टाकू द्या मला. पाणी जास्त पाहिजे, भात मुरला पाहिजे म्हणून. हे झाकणी काढली पण गरम होती, मला चटका लागून गेला इस्तेच्यानं. इस्तोय लय झाला. हो, मला चटके लागू राहिले इकडं. त्या पोट्ट्याले मजा येऊ राहिली, हसू राहिले कौसाडे. हो ना लेकाची. आता हे त्याच्यातनी भात टाकायचा. भात असा घ्यायचा आणि असा सोडायचा. थोडा थोडा टाकायचा भात. मस्त झालं वाटते आता. थोडेसे तांदूळ राहतातच म्हणून त्याला थोडंसं असं पाण्यातून हे करून घ्यायचे आणि मग त्याला असे एवढे तांदूळ टाकून द्यायचे. बस झालं. आता याला असं छान शिजून असं पकडायचं आणि त्याला थोडंसं फिरून द्यायचं बुडातून, म्हणजे ते बरोबर इकडं तिकडं ते छानच असते. गण लांब झाला म्हणून. गण थोडा आम्हाला मोठा पाहिजे नव्हता. आता यायला थोडा वेळ शिजू द्या मस्त. आता शिजू राहिलं. हे लय लहान झाला म्हणून आता आमचं सर्व पचका झालं त्याच्यामुळं आम्ही म्हणून आता दुसरा गंज आणून राहिलो. आणला का रे गंज? आता आला आमचावाला गंज. थांब थांब टाक मग पाणी लागलं. आता आणला गंज, आता त्याच्यात टाकून दिलं. आता हे शिजू द्या लागते, पण जास्त इस्तूने लावा लागत नाही तर मग बुडी लागते भात. खासाठी पान एवढं मोठं खिचडी खासाठी पान आणलं. संभार आता आम्ही त्याला कापणार आहोत. त्याला बारीक बारीक कापायचं. त्याला असं बारीक बारीक कापायचं मस्त. सगळं ते जाड जाड. हां काप. बारीक बारीक काप चांगला. त्याचा व्हिडिओ काढते. व्हिडिओ लय वेळ चालू राहिले ते. आम्ही जेव्हा तांदूळ बिंदूळ आणलं तेव्हा मग पंगत कुठे काढता एक. हो पंगत कुठे बसान रे. आता त्याच्यात शंभर टाकायचा. असं फैलतं फैलतं.
त्यात सांबार टाकला त्याला झाकून द्या. आता मुरू द्या तुला. त्याच्या पहिलेचे पोट्टे बसल्या इथं खायसाठी बा हे बा पोट्टे बसल्या मस्त खाते आता पोट्टे. सकाळपासून आम्ही चहावर आहे, फक्त सकाळपासून चहावर आहे. आता लय भूक लागली पोटाले. आता हे भात होऊन राहिला तर गप्पा गप्पा भेटतो, सगळं दाबतो. आणि हे पोट्ट बा हे दोघी जणी हे पोट्ट भांडत होता, आता कल्ला करत होतं. याले दीप नाव आहे याचं, दीप. हे हाय शानू, हाय अक्षत, हा हाय आयुष, हा हाय पियुष, हा हाय दक्षत, हे आहे अंती, आणि हा आहे आपला शेफ सोनू. आणि आपला अच्छा पहिलेचे पोट्टे बसल्या इथं खायसाठी बा हे बा पोट्टे बसल्या मस्त खाते आता पोट्टे. सकाळपासून आम्ही चहावर आहे, फक्त सकाळपासून चहावर आहे. आता लय भूक लागली पोटाले. आता हे भात होऊन राहिला तर गप्पा गप्पा भेटतो, सगळं दाबतो. आणि हे पोट्ट बा हे दोघी जणी हे पोट्ट भांडत होता, आता कल्ला करत होतं. याले दीप नाव आहे याचं, दीप. हे हाय शानू, हा हाय अक्षत, हा हाय आयुष, हा हाय पियुष, हा हाय दक्षत, हे आहे अंती, आणि हा आहे आपला शेफ सोनू. जेवाले चला. याचा हात जळला. थांबा ना आजी. तुमच्याच घरच्या होत्या. नंबर त्याच्यावर थांबा ना. आणून देईन. वाढ रे. हा भात झालाय. आता आपण याला वाढून देऊ. हा भात आता वाळू राहिलो. माझ्यासाठी म्हणतो तो अर्धोरी तिथं. हो रे. पहिली एक एक भातवाडी काढणार रे. थंड होते मग एक एक भातवाडी टाक. तू बाबू ते फाटल्याचं पुढे घेतो पिऊ आयु तिथं घेतो. हा त्याच्यातलं मग पाहिजे पहिले एक एक भातवाडी टाकून दे. थंड होते. थोडसा इकडे करतो. ते फाटला आहे हा इथं पातळ. तिथे टाक. हाय की जुनं तिकडे हा तिकडे असा तिथं फाटला आहे ना ते. इथं टाक. इथे 6 जणांना टाकला. आता माझं घर टाकून द्यायला हा. पिशाचं इथं टाक मंदात. 6 जण मावते ना. पिशाचं मंदात टाक. हे मंदात टाक. सोन्याचं तिकडे घे. हे झालं. भातवाडी इकडे सरको भातवाडी. भातवाडी सरको. हे नाही हे ठेरे इकडे आण रे गंज. पहिले सगळ्याला देऊन टाक. मग डबल भातवाडी आणशी. याच्यात आवाज जाते नाही ऐकू. डबल आणशील ना मग. याच्यावर टाक. याच्यात टाक. याच्यात टाक. शानूच्या याच्यात टाक. जाऊ दे माझ्या टाक. त्याच्यात टाक आता. हे पोट्टा इथं एक बसलो. इसका नाम है दीप. दीप को वाड़ो. येते काय कोणाले. हे वाढलं आता. हे पोट्टे सदा सर्वदा म्हणणार आहे. नाही नाही थांब ना. डबल डबल वाढा लागते ना. आता हे पोट्टे सदा सर्वदा म्हणणार आहे तर मना पोट्टे हो. तुझे कारणी देव माझा पडावा. उपेशू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागण्याची आता. झालं. जय. जेवा. भारत माता की जय. आमचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद तुमचे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.